तर आज आपण वन शॉट म्हणजे एकाच लेक्चर मध्ये पूर्ण जे परिमेय संख्या हा पाठ आहे ना, त्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या संदर्भात बोलणार आहोत। आता संख्येचे प्रकार तुमचे क्लिअर आहेत, जसं की नैसर्गिक संख्या ज्या आहेत तर या संख्या सुरू कुठून होती? एक पासून, है ना, 1 2 3 या पद्धतीनं। जर संख्येची सुरुवात आपण शून्यापासून करत असू तर त्या संख्या कोणत्या संख्या असतात? पूर्ण संख्या, होल नंबर्स, हे झाले नॅचरल, हे झाले होल नंबर्स। तिसरा जो प्रकार आहे तो आहे पूर्णांक संख्या। आणि पूर्णांक संख्या ज्या आहेत ह्या ऋण पण असतात, त्यानंतर शून्य पण घ्यायचा आणि त्यानंतर धन सुद्धा घ्यायचे। फक्त तो नंबर जो आहे तो अपूर्णांक किंवा वर्गमूळ अशा स्वरूपामध्ये पाहिजे का? नाही। त्यानंतर आपण परिमेय आणि अपरिमेय संख्या सुद्धा पाहिजे, बरोबर? तर परिमेय संख्या कशाला म्हणायचं? की ज्या संख्या कोणत्या स्वरूपात दाखवता येतात? a/b स्वरूपात दाखवता येतात, त्यांना काय म्हणतो आपण? परिमेय संख्या। आणि ज्या संख्या परिमेय गटात मोडत नाहीत, है ना, ज्या संख्या राशीवर मात्र दाखवता येतात, बरोबर आहे का ना? तर अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो। आणि अपरिमेय संख्या जी आहेत याची उदाहरण तुम्हाला माहित आहे। ते उदाहरण काय आहे? वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5। 4 येईल का? नाही, कारण वर्गमुळात 4 चं वर्गमूळ किती आहे? 2, त्याच्यामुळे वर्गमुळात 4 ही संख्या कोणती असेल? परिमेय असेल। त्यामध्ये काही विशिष्ट संख्या पण मी तुम्हाला सांगितल्या होत्या, की जसं पाय ही कोणती संख्या येते? अपरिमेय संख्या असते। पण पायची किंमत जर आपण 22/7 घेतली तर ती संख्या कोणती संख्या होऊन जाईल? परिमेय संख्या होऊन जाईल, बरोबर? आता हे बेसिक तुमचं क्लिअर आहे। यामध्ये जे पॉसिबल प्रश्न आहेत की कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात, तर यामध्ये आहे संख्येतील फरक। मग हा 2 प्रकारच्या संख्या असू शकतात किंवा परिमेय संख्या असू शकतात किंवा त्यांची तुलना सुद्धा असू शकते, बरोबर? 3 कॅटेगरीमध्ये आपण त्याचं चर्चा करू। पण आता एक प्रश्न मी तुमच्या समोर लिहितो की सर्वात लहान 2 अंकी नैसर्गिक संख्या व 2 अंकी सर्वात मोठी ऋण संख्या, तर यामधला आपल्याला काय करायचं आहे? फरक। मग आता आपल्याला अशा आता आतापर्यंत 1 अंकी विचारलं त्यांनी, मे बी इथून पुढे काय विचारू शकतात? ते 2 अंकी विचारू शकतात। मला सांगा आता सर्वात लहान 2 अंकी नैसर्गिक संख्या कोणती आहे? 10। आणि फरक विचारला म्हणून मायनस। आणि 2 अंकी सर्वात मोठी ऋण संख्या। आता पहा, 2 अंकी संख्या कुठून आहे? ऋण 10 पासून तर कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला? ऋण 99 पर्यंत जाऊ आपण। हा झाला संख्यांचा, काय झालं हे? क्रम समजा। आता यामध्ये सुरुवात होणार ऋण 10 पासून, संपणार कुठं? ऋण 99 पर्यंत। पण ऋण अंक जितका लहान तितका तो मोठा असतो।
मग आता आपल्याला विचारलं सर्वात मोठी 2 अंकी ऋण संख्या, मग ती ऋण 10 येईल की ऋण 99 येईल? ऋण 10. मग आता यातला फरक विचारला. फरक विचारल्यामुळे आपण इथं कंसामध्ये लिहायचं. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की आपण घेतो 10 आणि ऋण 10, जर वजाबाकी करण्यात आली चुकून तर बेरीज काय होऊन जाईल, उत्तर 0 होऊन जाईल. ते सुद्धा पर्यायामध्ये असू शकतं. सो अशा केसमध्ये ऋण ऋण काय करून घ्यायचा, धन तुम्ही करणार आणि त्यांच्यातला फरक हा कितीचा असणार, 20 चा असणार. त्यानंतर दुसरा फरक जो मी तुम्हाला विचारला की 2 परिमेय संख्येतला फरक. आता मी तुम्हाला काय सांगितलं पहा की मी इथे एक अंक लिहितो पहा, 4/7, 1/3, त्यानंतर 2/5 आणि त्यानंतर 3/4. आता हे संख्या दिल्यानंतर मी प्रश्न काय लिहिलो होतो का, काय लिहितो की सर्वात मोठ्या व सर्वात लहान परिमेय संख्येतील फरक. काय विचारलं, परिमेय संख्येतील फरक तुम्हाला इथं काढायचा आहे, असं आपण गृहीत धरू. पहा फरक करत असताना काय करणार बरं आपण की सर्वात अगोदर अंश किंवा छेद यांच्यामध्ये काही क्रम आहे का, नाही. मग तुम्ही काय करायचं, दशांश नंतर 2 स्थानापर्यंत काय करायचं, भाग द्यायचा. त्याच्यामुळे तुमचं कॅल्क्युलेशन सोपे जाते. जसं की इथं किती 0, 7/5 35, 7/7 49. इथं किती 10 झाले, 3×3 9, 3×3 9, 5×4 20 आणि त्यानंतर 4×7 28, 4×5 20. आता यामधला 0.4 म्हणजे 0.40 असतं. तर बऱ्याच वेळेस काय होतो आपण त्याला 0.4 नाही, इथे 4 0 आहे. सो आता यामध्ये सर्वात मोठा जो अंक आहे तो कोणता आहे, 0.75. मग परिमेय संख्या कोणती मोठी असेल, 3/4. सर्वात लहान कोणता आहे, 1/3. बरोबर. आणि याच्यातला फरक विचारला म्हणून मोठ्यातून लहानी वजा करायची. मोठा परिमेय संख्या होती 3/4 आणि वजा लहान कोण आहे 1/3. सांगा 4×3 किती होतील, 12, 3×3 9, 4×1 4. उत्तर जर काढलं तर किती येईल, 5/12. आणि परिमेय संख्येची जर तुलना विचारली, 2 संख्येची तुलना है ना, लक्षात ठेवायचा. त्याचा नियम काय आहे, त्याचा नियम आहे की A/B आणि C/B असं जर असेल तर तुम्हाला कोणाचा गुणाकार करायचा, A आणि B, त्यानंतर B आणि C. आणि यामध्ये तुम्हाला ठरवायचं आहे की कोणती संख्या मोठी आणि कोणती संख्या लहान. त्यासाठी तुमच्याकडे 3 सिम्बॉल असतील. कोणते, इज लेस दॅन, इज ग्रेटर दॅन, इज इक्वल टू. बरोबर आहे का. या 3 चिन्हाचा वापर करून तुम्हाला ठरवायचं असतं. मग बरोबर. आणि हे तुम्हाला चढता आणि उतरता क्रम करताना सुद्धा कामी येणार आहे. आणि जर याच्यात ऋण संख्या असतील तर काय नियम लक्षात ठेवायचा की ऋण संख्या जितकी लहान तितकी ती काय असणार, मोठी असणार. बस हे नियम लक्षात घ्या. हे झालं पहिला टॉपिक. दुसरा जो प्रश्न विचारला जाऊ शकतो तो दशांश रूप स्वरूपात येतो. आता मोस्ट ऑफ द टाइम काय झालेलं आहे की छेदामध्ये 37 सारखे तुम्हाला काय दिले बऱ्याच वेळेस, म्हणजे काय म्हणू त्याला आपण, मूळ संख्या है ना, प्राईम नंबर दिले. मग आता 30 पर्यंत पाडे सहज पाठ असतात. ऐन वेळेस तुम्हाला तसे पाडे जे आहेत ते काय करता आले पाहिजे, फास्ट मध्ये तयार करता आले पाहिजे. बरोबर आहे का.
तर दशांश रूप चिन्ह हे आता आपण शिकलोच आहोत. तर त्या संदर्भात एक थोडस अवघड गणित घेऊ आपण. तर ते आहे 22/7. मग आता काय करायचं की आता मी वाटल्यास तुम्हाला सिंपल स्टेपनं सांगतो. तसं तुम्ही उभं पण म्हणजे अशी पण मांडणी करू शकता, तुमच्या स्पीडवर डिपेंड येते. बरोबर आहे ना? मग आता 7×3=21 किती उरेल? 1. दशांश चिन्ह दिल्यानंतर किती झिरो घेऊ शकता सांगा? 7×1=7 किती उरले? 3. 0. 7×4=28 किती उरले? 2. पुन्हा 7×2=14 किती उरले? 6. 7×8=56 किती उरले? 4. 40. 7×5=35 किती उरले? 5. 7×7=49 किती उरतील? 1. 0. 7×1=7 म्हणजे इथं आता 1 आला म्हणजे 4, 2, 8, 5 हे कसं चालणार आहे? कंटिन्यू चालणार. करेक्ट. आता या केसमध्ये जर तुम्हाला आन्सर काढायचा असेल तर काय करणार तुम्ही? 3.142857 यामध्ये 6 अंक जे आहेत तुमचे हे काय होणार बरं? वारंवार रिपीट होणार. आणि दॅट्स व्हाय त्याच्या अप्पर केस मध्ये तुम्हाला एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे. तर हे झालं त्याचं दशांश रूप. ठीक नाही? हे तुम्हाला फास्टली शोधता आलं पाहिजे. काही वेळेस असं होतं की पहा 10ला आपल्याला 3 भागायचं आहे तर काय होतं बरं? 3.33 हे इन्फिनिटी टाइम येतं. तर अशा वेळेस तुम्ही काय करणार? याच्यावर सिंगल एकच अंक रिपीट होत असेल तर सिंगल डॉट आपण देत असतो है ना? हे दशांश रूप जे आहे याच्यामुळे याच्यात फार काही नाहीये, फक्त भागाकार थोडासा आपल्याला स्पीडली करता आलं पाहिजे बस. हे याच्यात मॅटर करतं. पुढचा टॉपिक जो आहे ते आहे विसंगत पद. विसंगत पद मध्ये एक गणित घेतो पाणी. आता हे 4 संख्या मी तुमच्या समोर घेतली तर कोणतंही बरं विसंगत पद? वर्गमूळ 50 हे विसंगत पद येईल, कारण याचं वर्गमूळ किती आहे? 4. याचं वर्गमूळ 7. 81चं वर्गमूळ 9. परंतु ही वर्ग संख्या आहे का? नाही. मग ते विसंगत पद झालं. म्हणजे ती एक पद्धतीनं आपली काय असेल? ती अपरिमेय संख्या असेल. बरोबर. त्यानंतर विसंगत पद मध्ये अजून एक येऊ शकतो पहा. आता ही 4 संख्या मी तुमच्या समोर लिहिल्या. यामध्ये आपल्याला विसंगत पद ओळखायचं आहे. तर काय होईल बरं? 2 मध्ये 3 मिळवा किती झाले? 5/2. याला आपण जर स्मॉलर फ्रॅक्शन मध्ये केलं तर याचा आन्सर सुद्धा किती आलं? यामध्ये 0 0 कॅन्सल केले किती आलं? 5/2. पण इथे आहे का? नाही. म्हणून विसंगत पद कोणतं येतं? 3/2 है ना? थोडस म्हणजे कधी कधी असं होऊ शकतं की सर्वांचं संक्षिप्त रूप सारखं असेल है ना? अशा पद्धती गणित इथे विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट जर पाहिलं आपण विरुद्ध संख्या आणि गुणाकार व्यस्त. जर x ही संख्या आहे तर त्याची विरुद्ध संख्या
ही काय असणार ऋण x. पण x ही संख्या आहे, तिचा गुणाकार व्यस्त काढायचा असेल तर ते गुणाकार व्यस्त काय असेल 1/x. म्हणजे विरुद्ध संख्येमध्ये काय करत असतो आपण, धन असेल तर ऋण, ऋण असेल तर धन. आणि गुणाकार व्यस्त मध्ये काय करत असतो आपण की अंशातलं छेदामध्ये आणि छेदातलं अंशामध्ये, या पद्धतीने आपण करत असतो. बरोबर. आता बऱ्याच वेळेस काय होतं की काही उदाहरणं मिक्स येतात. पहा मिक्स म्हणजे घातांक एक चॅप्टर आहे आपल्याला, त्याच्यातलं काही इथं येऊ शकतं. पहा एखाद्या वेळेस जसं की पहा, जर मी इथं लिहिलं 1/2 चा घातांक ऋण 3 गुणिले 1/4 चा घातांक ऋण 2 गुणिले ऋण 2 चा घातांक 4. आता असं गणित आहे. आता हे मुळात घातांकावर आधारित गणित आहे, पण याच्यामध्ये विरुद्ध संख्या किंवा गुणाकार व्यस्ताचा काही फायदा होतो का ते पाहू आपण. तर पहा 1/2 चा घातांक ऋण 3 आहे. आता घातांक ऋण जर असेल त्याला धन करायचं असेल तिथं काय काम येईल तुम्हाला, गुणाकार व्यस्त. 1/2 चे गुणाकार व्यस्त काय येईल 2/1. मग इथं 2 चा घन किती झाला 3. तसंच 1/4 चा घातांक ऋण आहे. अशा वेळेस काय होईल 4 चा घातांक किती घ्यावा लागेल आपल्याला 2 आणि गुणिले ऋण 2 चा घातांक 4. आता लक्षात घ्या ऋण संख्येचे जे घातांक असतात त्यांचा नियम काय आहे की घातांक जर विषम संख्या असेल तो उत्तर येतं ऋण, आणि घातांक जर धन संख्या असेल तो उत्तर काय येतं धन. आता इथं घातांक ऋण आहे का धन आहे, धन संख्या आहे 4, म्हणजे येणारं उत्तर काय घेणार तुम्ही धनच घेणार. म्हणून मला सांगा ऋण 2 चा किती येईल 16 येईल का, 2×4. किंवा इथं 2 चा घातांक ऋण 2 चा काय आणि 2 चा काय एकच आहे, हे लक्षात. मग आता इथे ऑप्शन 2 पद्धती करू शकतात. एक तर 2 चा घातांक 3, सॉरी ते नाही ना, ठीक आहे. 2 चा घन किती झाला 8, 4 चा वर्ग 16, 2 चा चौथा घात 2×4, 4×2 8, 8×2 16, 16 चा वर्ग 256. 256 आपल्याला 8 बनवावं लागेल. 8 सख 48, 8×5 40, 4×2 सॉरी 8×2 16, 16×4 20. उत्तर किती आलं 2048. म्हणजे ऍक्च्युअली आपल्या परिमेय संख्येवर नव्हतं, पण गुणाकार व्यवस्थेचा असा आपण वापर होऊ शकतो, ठीक नाही. त्यानंतर चौथा आहे संख्या रेषेवर आधारित. आता संख्या रेषा जी आहे तुम्हाला माहित आहे की ओरिजिन जे आहे तिथं काय घेतो आपण 0. आणि तुम्ही कप्पे किती पाहिले, जसं की मी पाहिलं 4 चा कप्पा घेतो मी, इथं 1 लिहिलं मी, त्यानंतर इथं 2 लिहिलं, इथं ऋण 1 लिहितो, इथं ऋण 2 लिहितो. आता पॉइंट आहे A B C त्यानंतर D. आता यामध्ये कोणते कोणती शक्यता आहे बरं, की तुम्हाला बिंदू जे आहे इंग्रजी अक्षर जे आहे त्यावर कोणती संख्या येईल असं विचारलं जाऊ शकतं, करेक्ट. आता मला सांगा जर मला A या पॉइंटवर कोणती संख्या आहे असं जर विचारलं तर काय करणार बरं मी. सर्वात अगोदर मला बघायचं आहे की 4 चा टप्पा आहे, म्हणजे 1 म्हणजेच किती झालं 4/4. या पद्धतीने हे किती 1/4, 2/4, 3/4. 2/4 ला मला 1/2 सुद्धा लिहिता येतं. मग त्या पद्धतीने जर आपण गेलो तर पहा हे 4 5 6 म्हणजे ऋण 6 छेद किती येईल इथं 4. मग A ची किंमत ऋण 6/4 येईल किंवा ऋण 3/2, या दोन्ही पैकी एक असेल. क्लिअर. सेम पद्धतीनं जर मला D पॉइंट वरची संख्या शोधायची आहे, D पॉइंटला, तर D पॉइंट किती नंबरला येतो पहा 4 झालं, म्हणजे इथे किती येईल 7/4 झालं. डायरेक्ट आन्सर काय आहे ओके.
आणि असं जर विचारलं की तुम्हाला तर विचारणार नाही, पण जर विचारलं की एडी मधलं अंतर किती आहे, एडी मधलं अंतर किती आहे असं जर विचारलं तर काय लक्षात येणार बरं तुम्ही? जर चॅलेंजिंग क्वेश्चन विचारलं तर लक्षात घ्या काय करायचं. उजवीकडे कोण आहे, ए आहे का डी आहे? डी. उजवीकडचा जो अंक आहे ना त्याचे अपूर्णांक घ्यायचे, त्याची किंमत घ्यायची. किती आहे डी ची किंमत? 7/4 आणि त्यामधून मायनस करायचं. काय करायचं? मायनस करायचं. लेफ्ट साइडचं अंतर सांगा. ए चं किती आहे? -6/4. येते लक्षात डिस्टन्स काढताना. सो ए आणि डी मधला फरक काढताना 7/4 ऋण ऋण काय झाला? धन. मग किती होईल? 7 आणि 6 यांची ऍडिशन करा. किती उत्तर येईल? 13. ही प्रोबॅबिलिटी आहे, मे बी विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर आहे चढता क्रम आणि उतरता क्रम. आता यामध्ये थोडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे गणित येऊ शकतात. तर तुम्हाला मी म्हणलो जर सर्वांचा छेद सारखा असेल, सर्वांचं काय असेल सांगा? शब्द बघा, जसं की 1/4, त्यानंतर 3/4, ऋण 2/4 आणि 5/4. सर्वांचा छेद कसा आहे बरं? सारखा आहे. मग याच्यामध्ये सर्वांचा छेद जर सारखा असेल तर कोणता नियम करणार तुम्ही? ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा ती संख्या मोठी गृहीत धरायची. मग आता मला सांगा की या सर्वांमध्ये अपूर्णांक कोणाचा मोठा आहे? 5चा. म्हणून सर्वात मोठा अपूर्णांक कोणता घेतं? 5/4. आणि सर्वात लहान कोणता असेल बरं? 1 घेऊ शकता का? नाही. 1 पेक्षाही लहान एक अंश आहे, तो कोणता आहे? ऋण 2. बरोबर आहे का? ठीक. दुसऱ्या केस मध्ये काय झालं? 3/5, त्यानंतर 3/2, 3/7 आणि 3/4. सर्व ठिकाणी काय झालं बरं? इथं अंश सारखा आला. बरोबर. अंश सारखा आल्यामुळे काय करणार बरं आपण? की ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. लक्षात आलं? अंश जर सारखे असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक काय असेल? मोठा असेल. तो अपूर्णांक किंवा ती परिमेय संख्या काय असेल? मोठी असेल. आणि त्याच्या विरुद्ध तिसरी केस, आता इथं तुम्ही चढता उतरता क्रम सहज लावू शकता. आता आपण काय करू? तुम्हाला मी सांगितलं होतं की सर्व संख्या जर धन असतील आणि अंश आणि छेद जर लहान नसेल आणि काही कॉम्बिनेशन नाही तर सरळ सरळ तुम्ही काय करायचं? छेदानं अंशाला भाग द्यायचा आणि त्याचं दशांशामध्ये किंमत किती स्थळापर्यंत काढायची? 2 स्थळापर्यंत. ऋणामध्ये पण तेच आहे, फक्त होणार काय? ऋणामध्ये काय शक्यता आहे बरं? ही ऋणामध्ये संख्या जितकी लहान तितकी ती काय असणार? मोठी असणार. आता आपण उदाहरण घेताना मिक्स घेऊ. मिक्स घेताना काय घेतो मी? एक एक्झाम्पल घेऊ आपण. आणि समजा या संख्येचा आपल्याला काय लावायचा आहे? चढता क्रम लावायचा आहे. काय लावायचा आहे? चढता क्रम. तर लक्षात घ्या, 2 संख्या धन आहेत, 2 काय आहे? ऋण आहेत. परंतु बाकी संख्या तेच आहेत. म्हणून तुम्ही काय करायचं? फक्त धनच करून घ्यायचं. धन म्हणजे सांगा बरं. 7 × 7 काय होईल?
7 आठी 56, 40, 7 पाचा 35, सांगा 11 आठे 88, किती होतील 2, 11 एक 11. आता मला सांगा आता 0.85 0.81 मोठं काय आहे 0.85 म्हणजे 6/7 काय आला मोठा आला. चढता क्रम लावताना आता निश्चितच याचं उत्तर काय येईल बरं -0.85 आणि याचं उत्तर किती येईल -0.81. मग चढता क्रम लावताना दोन संख्या ऋण आहेत ती अगोदर येतील. म्हणजे या ऋणामध्ये लहान कोणती 0.85 बरोबर. म्हणून सर्वात लहान अंक कोणता आहे आपला -6/7. त्याच्यापेक्षा मोठा कोण असणार -9/11. त्याच्यापेक्षा मोठा आता या दोघांमध्ये मोठा त्यांच्यापेक्षा मोठा ऋण 9 त्याच्यापेक्षा काय येईल 9/11. आणि सर्वात मोठा कोणता येईल 6/7. तर अशा पद्धतीने हा क्रम आपल्याला लावायचा आहे. ओके. आता मगाशी सांगताना एक राहून गेलं माझ्याकडून की जे गुणाकार व्यस्त आणि विरुद्ध संख्या आहे यांच्यावर एक टिपिकल प्रश्न सुद्धा येऊ शकतो की कोणत्याही दोन विरुद्ध संख्या लक्षात आलं का की x ही एक संख्या आहे आणि तिची विरुद्ध संख्या तर यांची बेरीज किती असेल. तर लक्षात घ्या कोणत्याही दोन विरुद्ध संख्येची जसे की एक संख्या मी 2 घेतली आणि दुसरी संख्या काय आहे ऋण 2 तर यांची जी बेरीज आहे ती नेहमी काय असणार 0 असणार. बरोबर आहे का इथे लक्षात. आणि कोणत्याही दोन संख्येतला विरुद्ध संख्येतला जर फरक विचारला तर अशा वेळेस त्या संख्येच्या ते काय असणार दुप्पट असणार. बरोबर. त्यानंतर गुणाकार व्यस्त संदर्भात जर विचारलं की कोणत्याही दोन संख्या आहेत तर त्यांच्या गुणाकार व्यस्तचा गुणाकार काय असेल. जसं की एक संख्या आहे 2 आणि दुसरी आहे 1/2 तर त्याचं उत्तर किती येईल बरं 1च येईल. जर मी ऋण घेतली ऋण 4 तर त्याची गुणाकार व्यस्त काय असेल ऋण 1/4. ऋण धन होईल पण आन्सर शेवटी काय असणार 1च असणार. त्यामुळे दोन स्टेटमेंट लक्षात घ्या. दोन विरुद्ध संख्येची बेरीज ही किती येईल 0 आणि दोन गुणाकार व्यस्त संख्येचा गुणाकार हा काय असेल 1 असेल. त्यानंतर पुढच्या टॉपिक मध्ये आपल्याला पाहायचं आहे की दोन परिमेय संख्येमधील संख्या शोधणे. बऱ्याच वेळेस काय होतं एक प्रश्न मी तयार करतो का की 4/7 व 5/7 यामधील कोणती परिमेय संख्या खालीलपैकी नाही असा प्रश्न. ते शब्द मागे पुढे जरी असतील माझे पण अर्थ समजून घ्या. आता मी तुम्हाला ऑप्शन देतो. ऑप्शन आहे पहा एक पर्याय समजा हा पर्याय क्रमांक 1 हा 2 हा 3 आणि हे 4. तर पहा असा टिपिकल प्रश्न विचारला आहे की 4/5 आणि 5/7 यामध्ये अशी कोणती परिमेय संख्या आहे की यामधली नाही या दोन संख्येच्या मधील नाही. तर एक लक्षात घ्या सर्वात अगोदर एक बघायचं आपल्याला की इथं छेद किती होता 7 होता आणि इकडे छेद किती आहे एक तर 35 आहे. एक मिनिट एक चुकलं माझं 70 पाहिजे होते.
तर इथे आपल्याला काय करायचं आहे की सर्व संख्या ज्या आहेत त्या आपल्याला काय करायचे आहे, त्यांचे छेद समान करून घ्यायचे आणि छेद समान करून घेताना तो छेद आपल्या मूळ संख्येच्या पटीत आहे का? 7च्या पटीमध्ये 35 पण आहे आणि 7च्या पटीमध्ये 70 सुद्धा आहे, बरोबर. पण आता मला सांगा 41, 43 हे प्राईम नंबर्स आहेत, मूळ संख्या आहेत, त्यांचा आपल्याला संचित रूप करता येईल का? नाही. पण आपण काय करू, हे जे दुसरा आणि तिसरा पर्याय आहे याला डायरेक्ट काय करू, अंशाला आणि छेदाला 2 ने गुणू शकतो. आता पहिली संख्या मी ऍज इट इज लिहिन 41/70, याला 2 ने गुणल्यावर काय होईल बरं, 42/70. इथे 38/70 आणि इथं 43/70. त्यानंतर हे जे 4/7 आणि 5/7 आहे यांना सुद्धा मला आता छेद 70 करण्यासाठी किती गुणावं लागेल बरं, 10 ने गुणावं लागेल. मग 10 ने जर मी मल्टिप्लाय करतो अंशाला आणि छेदाला तर किती, 40/70. इथे जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती, 50/70. मग आता आपल्याला उत्तर शोधताना आपल्याला यामधली परिमेय संख्या कोणती नाही, म्हणजे 40/70 आणि 50/70 या दोघांच्या मध्ये नसणारी संख्या शोधायची आहे. मग ती संख्या कोणती असेल, 38/70. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल, की जी लक्षात दोन परिमेय संख्या मधला जर फरक खूप कमी असेल, 4च्या नंतर लगेच 5 आलं, मग मधलं शोधता आलं का नाही, तर अशा वेळेस त्याला तुम्ही 10 ने गुणू शकता, अंशाला छेदाला 5 ने गुणू शकता, 100 ने गुणू शकता, म्हणजे अमर्याद संख्या असतात. फक्त प्रश्न कसा आहे त्यावरून ठरवायचं की आपण डिसिजन काय घ्यायचं. त्यानंतर ओके, संपलं का आपलं, ठीक आहे. तर हा एक शेवटचा टॉपिक आपल्याला राहिला होता. तर अशा पद्धतीनं आजच्या लेक्चर मध्ये आपण काय केलं, परिमेय संख्या यावर कोणते कोणते पॉसिबल प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या सर्व प्रश्नावर आपण डिस्कस केली. चढता क्रम असेल, उतरता क्रम, दशांश रूप, बरोबर, दोन संख्येच्या परिमेय संख्येमधली संख्या शोधणे, विसंगत पद ओळखणे, ठीक नाही, अशा सर्व ऍक्टिव्हिटीज पाहिल्या. उद्या आपण काय करणार की जे समांतर रेषा आहे ना या चॅप्टरवर वन शॉट लेक्चर घेऊ. ओके.